नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ सुद्धा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. माझं काम आहे तुम्हाला बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पोहोचवणं. ठीक आहे, त्यासाठी मला तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेसची पण माहिती द्यायची आहे. काही विद्यार्थ्यांचा स्कोर कमी असेल त्यांना प्रायव्हेट कॉलेजेसची पण माहिती द्यायची आहे. ठीक आहे, जे पण बेस्ट कॉलेजेस मला वाटत असेल त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. आज मी अशाच एका कॉलेजबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत बाळांनो, ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल. ठीक आहे, ज्याची एक्झाम तुमची 26 जून पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 27 जूनला याची एक्झाम होणार आहे बाळांनो. ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे, ऍज अ बॅकअप ऑप्शन नक्कीच एक्झाम देऊन ठेवा ना बाळांनो. ठीक आहे, मी तुम्हाला असं नाही सांगत आहे की आजच जाऊन तिथे ऍडमिशन घेऊन घ्या, नाही, तो शेवटी तुमचा निर्णय असतो. ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे, फक्त तुम्ही एक्झाम देऊन द्या. एक्झाम द्यायला काही नाही लागत बाळांनो. ठीक आहे, फक्त लिंकवरती क्लिक करायची, एक्झाम देऊन द्यायची. घर बसले एक्झाम देऊ शकतात तुम्ही. प्लीज एक्झाम देऊन द्या. ठीक आहे, जेणेकरून तुमच्याकडे एक बॅकअप ऑप्शन क्रिएट होऊन जाईल, माझं असं म्हणणं आहे. ठीक आहे, ते एक्झाम देण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तिथून तुम्ही रजिस्टर करू शकता एक्झामसाठी. 26 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्टर करायचं. 27 तारखेला यांची एक्झाम होणार आहे बाळांनो. आता हे फक्त एक्झाम देणं आणि कॉलेजची रजिस्ट्रेशन करणं ते आपलं काम नाही, त्या कॉलेजबद्दल थोडंसं जाणून घेणं हे सुद्धा आपलं काम आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या कॉलेजबद्दल थोडीशी माहिती देणार आहे बाळांनो. ठीक आहे, आता मी जेवढा रिसर्च केली त्या रिसर्चमध्ये मला समजलं बाळांनो. ठीक आहे, 62% ठीक आहे सॅलरी जास्त कमवतात ते लोक जे एआय वरती काम करणं म्हणजे त्यांना माहिती असतं. ठीक आहे, जे एआय सोबत काम करणं त्यांना जमतं, असे स्टुडंट्स किंवा असे एम्प्लॉईज 62% हायर सॅलरी अर्न करतात. हा एक रिपोर्ट आहे बाळांनो. ठीक आहे, मग एआय, एमएल अँड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग जॉब्स आर ग्रोविंग अँड 8x फास्टर दॅन द ओव्हरऑल जॉब मार्केट. ठीक आहे, जो एआय आहे बाळांनो, एमएल आहे आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे, हे मार्केट खूप जास्त ग्रो होतंय बाळांनो ऍज कम्पेअर टू बाकीचे फील्ड्स. कारण आता एआय, एमएल आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचीच डिमांड चालू आहे. तुम्ही आता चॅट जीपीटी, क्लॉड बघत असणार है ना. त्यानंतर एआय एक खूप कोर गोष्ट बनून चाललेली आहे बाळांनो इंडस्ट्रीमध्ये. इंडस्ट्रीला पहिले एआय एक टॉपअप होतं बाळांनो, आता एआय एक नेसेसिटी झालेलं आहे, ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे, आणि स्टुडंट्स लर्निंग एआय टुडे विल हॅव सिग्निफिकंटली अपॉर्च्युनिटीज टुमॉरो. ठीक आहे, जे विद्यार्थी आज एआय शिकतील त्यांना उद्यासाठी संधी आहे बाळांनो. ठीक आहे, मग आता प्रॉब्लेम ट्रॅडिशनल कॉलेजेस सोबत आहे. ट्रॅडिशनल कॉलेजमध्ये काय बाळांनो, आउटडेटेड सिलेबस आहे. ठीक आहे, आउटडेटेड करिक्युलम आहे. एआय वगैरे काहीच इंटिग्रेटेड नसतो त्यांच्या सिलेबसमध्ये. जो सिलेबस त्यांचा 20 वर्षापासून आहे तो सिलेबस चालू आहे बाळांनो. ठीक आहे, स्टुडंट्स आर एक्सपेक्टेड टू सिक्युअर मॉडर्न जॉब्स युझिंग ओल्ड स्किल सेट्स. ठीक आहे, आता नवीन जॉब्स आलेले आहेत, एआयचे जॉब्स आलेले आहेत, स्मार्ट जॉब्स आलेले आहेत बाळांनो. त्यांना ते जॉब्स कोणत्या स्किलने क्रॅक करायला लावताय कॉलेजेस? ओल्ड स्कूलने. आणि हाच प्रॉब्लेम होतोय ट्रॅडिशनल कॉलेजेस सोबत. ठीक आहे, कंपनीज आता बिल्डर्स, इनोव्हेटर्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हर्सला हायर करतात बाळांनो, रॅदर दॅन तुमचं फक्त डिग्री होल्डर्सला. ठीक आहे, या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावा लागेल. जो इंडस्ट्री आणि स्टुडंट मधला गॅप आहे तो खूप रिअल आहे बाळांनो. कारण एक इंडस्ट्री आहे बाळांनो, एक कॉलेज आहे. इंडस्ट्रीला ज्या गोष्टीची गरज आहे ते कॉलेज प्रोव्हाइडच नाही करत आहे, तर त्यामुळे प्लेसमेंटचं रेट आता थोडं डाऊन होतं इंजिनिअरिंगचं. ठीक आहे, म्हणून नोकरी नाही लागत इंजिनियर्सला, कारण स्किल्स नाही आहेत बाळांनो, आउटडेटेड स्किल्स आहेत. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बाळांनो, एआय फर्स्ट एज्युकेशन मॅटर्स. ठीक आहे, म्हणजे जिथं एआय एक फक्त सब्जेक्ट नाही पाहिजे बाळांनो, एआय एक पूर्ण करिक्युलम पाहिजे, असं कॉलेज तुमच्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, आणि ज्या कॉलेजबद्दल मी तुम्हाला बोलतोय बाळांनो त्याच्यामध्ये एआय एक पूर्ण करिक्युलम आहे, फक्त एक सब्जेक्ट नाही आहे बाळांनो. ठीक आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आणि एआय असिस्टेड वर्क फ्लोज इथं इसेन्शियल तुम्हाला शिकवले जातात. ठीक आहे, फ्युचर रेडी तुम्हाला बनवलं जातं बाळांनो, तुम्ही एआय टूल्स सुद्धा बनवतात. ठीक आहे, आता तुम्हाला या कॉलेजबद्दल थोड्या गोष्टी सांगू शकतो. इंट्रोड्युसिंग ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी एक न्यू एज एआय फर्स्ट बीटेक प्रोग्राम आहे बाळांनो, जो फ्युचर करिअरसाठी डिसाईड केलेला आहे. 4 वर्षानंतर काय तुम्ही कुठं जाऊ शकतात यासाठी डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, कोडिंग इथं डे 1 पासून होते बाळांनो. ठीक आहे, एआय फर्स्ट थिंकिंग वरती इथं काम केलं जातं, प्रॅक्टिकल लर्निंग वरती. ठीक आहे, ग्रॅज्युएट विथ इंडस्ट्री स्किल्स अँड रिक्रुटर रेडी पोर्टफोलिओ. ठीक आहे, तुमचं रिक्रुटरला ज्या गोष्टीची गरज आहे त्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात या कॉलेजमध्ये. ठीक आहे, माझं असं म्हणणं आहे तुम्हाला एक्झाम द्यायला काही नाही लागत. माझं असं म्हणणं आहे ना, 10 ऑप्शन क्रिएट करून ठेवा ना. जेव्हा आपल्याला नाही जायचं नका जाऊ, एक्झाम द्यायला काय हरकत आहे ना. आपण सीओईपी भेटलं, सीओईपी मध्ये निघून जाऊ, अल्टाला सांगू जाय बाय बाय है ना. आपल्याला पीआयसीटी भेटला, आपण पीआयसीटी मध्ये जाऊ. पीआयसीटी ऑब्व्हियसली बेटर आहे, पण ऑल्टा एक ऑप्शन तरी क्रिएट आपल्याला ठेवायचंय, रॅदर दॅन कोणतं पण प्रायव्हेट कॉलेज घेणं है ना, ते चुकीचं आहे. चांगलं प्रायव्हेट कॉलेज एक ऑप्शन तुम्ही क्रिएट करून ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता यांचे कॅम्पसेस बाळांनो, पुण्यामध्ये कॅम्पस आहेत, इंदोरमध्ये, दिल्ली एनसीआर मध्ये, जयपूरमध्ये, हैदराबादमध्ये कॅम्पस आहेत. पुण्यामध्ये अजिंक्य डीवाय पाटील इथं यांचा कॅम्पस आहे बाळांनो. ठीक आहे, इंदोरमध्ये सेज युनिव्हर्सिटी, एनसीआर मध्ये आयआयटीएम. ठीक आहे, विवेकानंद ग्लोबल युनिव्हर्सिटी जयपूरमध्ये बाळांनो, हैदराबादमध्ये डीआरके कॉलेज नियर हायटेक सिटी. ठीक आहे, आता हे बघा
यांचे कॅम्पसेस आहेत. एक कॉलेज नाही बाळांनो यांचं. ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे 5 कॉलेजेस आहेत, 5 वेगवेगळ्या ठिकाणी. आपल्याला सगळ्यात सोयीस्कर पुण्याचं पडतं बाळांनो. ठीक आहे. एक एक्झाम, मल्टिपल कॅम्पस अपॉर्च्युनिटीज. एकच एक्झामने तुम्ही या कोणत्याही कॅम्पसला तुम्ही शिकू शकता. तुम्हाला वाटलं की मला जयपूरमध्ये शिकायचं, जयपूरमध्ये शिकू शकता. तुम्हाला वाटलं मला दिल्लीमध्ये जायचं, दिल्लीमध्ये. तुम्हाला वाटलं मला पुण्यामध्येच राहायचं, पुण्यामध्ये तुम्ही शिकू शकता. ठीक आहे. जर तुमची सीईटीचा स्कोर कमी आला असेल बाळांनो, तुम्ही तर मस्ट ऑल्टाची एक्झाम दिली पाहिजे, मला असं वाटतं. ठीक आहे. ऑल्टा ASAT टेस्ट तुम्हाला द्यायची, ही ऑल्टाची टेस्ट आहे बाळांनो. ठीक आहे. फ्लेक्झिबल कॅम्पस सिलेक्शन इथं होतं. क्रॉस कॅम्पस प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज तुम्हाला इथं भेटतात. ठीक आहे. ASATचं रजिस्ट्रेशन तुम्ही 26 जूनपर्यंत करू शकतात बाळांनो. 26 जूनपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 27 जूनला तुमची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. लिमिटेड ऍप्लिकेशन्स हे घेतात. अर्ली रजिस्ट्रेशन रिकमेंडेड आहेत. ठीक आहे. आता तुम्ही 2-4 दिवसात रजिस्टर करून घ्या एक्झामसाठी. ठीक आहे. परत मी सांगतोय, परत ही सेम गोष्ट बोलतोय मी. एक्झाम ऍज अ बॅकअप क्रिएट करून ठेवा. ठीक आहे. तुम्हाला नाही माहित किती कॉलेज तुमचं चांगलं भेटणार आहे कॅपराऊंड थ्रू चांगलं भेटलं तर आपण कॅपराऊंडला जाऊ ना. पण नाही चांगलं भेटलं तर एक ऑप्शन क्रिएट करून ठेवा. ठीक आहे. आता ऑल्टाचा लर्निंग जो मॉडेल आहे बाळांनो 4 वर्षाचं, तेच समजून घ्या. ठीक आहे. पहिले बिल्ड करतात तुम्ही, मग डेव्हलप करतात, मग स्केल करतात आणि मग लॉन्च करतात बाळांनो. पहिल्या इयरला स्टुडंट्स काय करतात, एक बिल्डर बनतात, कोणतं प्रोडक्ट बिल्ड करतात. सेकंड इयरला काय करतात, ते डेव्हलप करतात त्या प्रोडक्टला. ठीक आहे. थर्ड इयरला काय करतात, AI डेव्हलपर टू AI इंजिनियर. ठीक आहे. एक त्याला स्केल करण्याचा प्रयत्न करतात बेसिकली. आणि फोर्थ इयरला काय करतात तुम्ही, AI इंजिनियर्स टू प्रोफेशनल, इंडस्ट्री प्रोफेशनल तुम्ही बनून जातात बाळांनो, जी की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. पहिल्या इयरला तुम्ही कोडिंग शिकून जातात. डे 1 पासून स्टार्ट करतात. C++, DSA प्लस कम्प्युटर सायन्स फंडामेंटल तुम्ही शिकतात बाळांनो. फ्रंट एंड डेव्हलपमेंट, फोकस ऑन रिअल प्रोडक्ट्सवरती तुम्ही फोकस करतात. त्यानंतर इयर 1 मध्ये तुम्ही टेक्नॉलॉजीज अँड प्रोजेक्ट्सशी तुम्ही खूप जास्त फॅमिलियर होतात. HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट JS वगैरे तुम्ही शिकतात बाळांनो. पर्सनल पोर्टफोलिओ, वेबसाईट मेकिंग तुम्ही शिकतात. ठीक आहे. टास्क मॅनेजमेंट, डॅशबोर्ड तुम्ही शिकतात. ई-कॉमर्स प्रोडक्ट तुम्ही बिल्ड करतात बाळांनो. सेकंड इयरला तुम्ही AI डेव्हलपर बनून जातात. बॅक एंड डेव्हलपमेंट तुम्ही करतात. APIs तुम्ही शिकतात. डेटाबेस मॅनेजमेंट तुम्ही शिकतात. AI इंजिनियर तुम्ही होतात बाळांनो. LLMs चा यूज करून. Node.js, MongoDB, SQL, जावा वगैरे या स्किल तुम्ही शिकतात. जनरेटिव्ह AI अँड रिअल वर्ल्ड डेव्हलपमेंट तुम्ही शिकतात बेसिकली. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग झालं, LLM इंटिग्रेशन झालं, AI वर्कफ्लो झालं, API डेव्हलपमेंट झालं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं फूड ऑर्डरिंग सिस्टम, AI चॅटबॉट वगैरे तुम्ही बनवतात बाळांनो. ठीक आहे. थर्ड इयरला तुम्ही AI डेव्हलपर टू AI इंजिनियर बनून जातात बाळांनो. ठीक आहे. सिस्टम डिझाईन, लो लेवल डिझाईन, डेव्हऑप्स, तुमचं क्लाउड कम्प्युटिंग, क्लासिकल अँड AI अँड मशीन लर्निंग तुम्ही शिकतात बेसिकली. थर्ड इयरला कोणत्या टेक्नॉलॉजीजवरती काम करतात किंवा कोणत्या प्रोजेक्ट्सवरती काम करतात, AWS, Docker, TensorFlow, NLP याच्यावरती तुम्ही काम करतात. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म तुम्ही बनवतात बाळांनो. AI इमेज जनरेटर तुम्ही बनवतात. रिअल टाइम चॅट ऍप्लिकेशन तुम्ही बनवतात. ठीक आहे. इंडस्ट्री एक्सपोजर तुम्हाला खूप जास्त भेटतो बाळांनो. इंटर्नशिप तुमच्या खूप अर्ली बिगिन होऊन जातात. प्लेसमेंट फोकस तुमचे बूट कॅम्प्स कंडक्ट केले जातात. रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट एक्सपिरियन्स तुम्हाला दिला जातो. इंडस्ट्री एक्सपोजर तुम्हाला बेसिकली भेटत असतो. ठीक आहे. सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स तुम्हाला शिकवतात फोर्थ इयरला. ठीक आहे. इंटरव्ह्यू प्रिपरेशन तुमची होते फोर्थ इयरला. प्रोफेशनल तुमचा पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट होते. ऍडव्हान्स सिस्टम डिझाईन होते. गिट अँड CI/CD, सेलिनियम वगैरे या टूल्सवरती तुम्ही काम करतात. ठीक आहे. फायनल इयरला तुम्ही जॉब पोर्टल प्लॅटफॉर्म क्रिएट करू शकतात बाळांनो. AI कोड असिस्टंट तुम्ही क्रिएट करतात. त्यानंतर तुम्ही फायनल कॅपस्टॉन प्रोजेक्ट तुमचा क्रिएट करतात बाळांनो. गिटहब प्रोफाइल तुम्ही क्रिएट करतात. हे पूर्ण 4 वर्षाची समरी आहे बाळांनो. तुम्ही काय काय शिकणार आहेत. ठीक आहे. मला माहिती आहे तुम्हाला अर्ध्या गोष्टी, काय 90% गोष्टी समजल्या नसतील, पण थोडं कानावर आलं म्हणजे थोडंसं बेटर असतं बाळांनो. ठीक आहे. आता AI जेनेसिस प्रोग्राम यांचा होणार आहे बाळांनो. ठीक आहे. 6 वीकचा प्रोग्राम आहे. ठीक आहे. तुम्ही जर रजिस्टर केलं तर हा तुम्हाला प्रोग्राम मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे. लाईव्ह वेबसाईट तुम्ही बिल्ड करायला शिकणार. ठीक आहे. ट्रेन AI मॉडेल तुम्ही ट्रेन करू शकता. ठीक आहे. AI एजंट तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे. या आणि कॉलेज सुरू होण्याआधी या सगळ्या गोष्टी तुमच्या होणार आहेत बाळांनो. तुम्ही फक्त ASAT ची एक्झाम द्या. तुम्हाला हे सगळं फ्री मध्ये आहे बाळांनो. काहीच पैसे द्यायची गरज नाही या गोष्टीसाठी. ठीक आहे. आता ROI किती भेटतो, जेवढे आपण पैसे टाकणार तेवढं रिटर्न भेटते का बाळांनो. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 25,000 ते 30,000चं स्टायपेंड कॉलेजमध्येच लागून जातं. कॉलेजमध्येच तुम्ही अर्न करायला लागून जातात बाळांनो. ठीक आहे. सेकंड इयर पासून. ठीक आहे. हॅकॅथॉन्स 50,000 पर्यंतचे हॅकॅथॉन्स इथं कंडक्ट होतात. 1000 पेक्षा जास्त हायरिंग पार्टनर्स आहेत बाळांनो. ठीक आहे. आता मेरिट बेस्ड स्कॉलरशिप सुद्धा आहेत बाळांनो. 100% पर्यंत तुमची फीस माफ होऊ शकते जर तुम्ही तुमचा हे चांगला आला, स्कोर चांगला आला तर. ठीक आहे. ब्राईट माइंड स्कॉलरशिप आहे बाळांनो. 50% तुम्हाला सपोर्ट भेटतो. ठीक आहे. जर तुमचा JEE वगैरे मध्ये स्कोर चांगला असेल तर. वुमेनसाठी 30% स्कॉलरशिप आहे बाळांनो. याचं रजिस्ट्रेशन 26 तारखेला क्लोज होतोय. 27 तारखेला याची परीक्षा आहे. माझं एकच म्हणणं आहे शेवटीचं, परीक्षा द्या.
परीक्षा द्यायला काहीच घाबरू नका. ठीक आहे, ऍडमिशन घेणं नाही घेणं ही दूरची गोष्ट आहे, तेव्हा माझ्याशी कन्सल्ट करा तुम्ही. पण एक्झाम दिली पाहिजे का? डेफिनेटली. जी पण प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला भेटते त्याची एक्झाम देऊन ठेवा बाळांनो, ऍज अ बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा. या सगळ्या गोष्टी होत्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.